गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. नमस्कार. सुंदर विचारांची संकल्पना यामध्ये आज आपण विशेष करून चर्चा करणार आहोत की मला अध्यात्माची गोडी कशी निर्माण झाली, म्हणजे माझी देवावर दृढ श्रद्धा कशी निर्माण झाली आणि अध्यात्माची गोडी कशी निर्माण झाली. तर मी आज आपल्या या चर्चेमध्ये एक माझा विशेष अगदी दृढ अनुभव सांगणार आहे की त्या अनुभवावरून तेव्हापासून मला अध्यात्माची आणि या संपूर्ण सृष्टीमध्ये, या विश्वामध्ये कुणीतरी एक महान शक्ती असते की सर्व सृष्टीच्या पलीकडे जाऊन, विश्वाच्या पलीकडे जाऊन ही एक महान शक्ती असते, यावर माझी श्रद्धा दृढ झाली. कसे ते पाहूया. तर लहानपणी जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपण घरातील प्रत्येक गोष्टीचं अनुकरण करत असतो. आत्ता सुद्धा आपण पाहतोय तर लहान मूल हे त्याला शिकवून गोष्टी शिकवल्या तर ते अनुकरण करत नाही, पण तुम्ही जे करत असाल तर ते मूल ते अनुकरण करत असतं. म्हणजे थोडक्यात काय, तर तुम्ही जे घरातील जे वातावरण असतं त्याचप्रमाणे लहान मूल अनुकरण करत असतं. तर माझ्या आणि माझ्या माहेरच्या कुटुंबात आलेला हा अनुभव, म्हणजे त्या साधारण 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी साधारण 3रीला 4थीला असेन. तर माझ्या माहेरी सगळे सणवार अगदी सगळे सणवार श्रद्धेने व्यवस्थित आहे. कुलधर्म, कुळाचार आणि सगळे सणवार व्यवस्थित असायचे. गौरी, गणपती सगळंच असायचं. आणि माझे वडील पोलीस ड्रायव्हर होते आणि माझी आई, माझ्या मोठ्या बहिणीचं नुकतंच लग्न झालेलं होतं आणि ती प्रेग्नंट होती. मोठी बहीण माझी सोलापुरी असते आता. तर ती प्रेग्नंट असताना ती सिरियस झाली होती. तिला कावीळ झाली होती आणि ती कावीळ तिच्या पोटात उतरायला फक्त अर्धा इंच कमी होते. डॉक्टरांनी आम्हाला सगळ्यांना मूर्खात काढलं की कावीळ जर पोटात उतरली तर बाळ आणि बाळंतीण हे दोघेही वाचू शकणार नाहीत, असं डॉक्टरांनी सिरियस सांगितलं. ही गोष्ट माझ्या लहानपणाची 50 वर्षापूर्वीची, मी 3री 4थीला असताना हा अनुभव तुमच्याशी मी शेअर करत आहे. तर डॉक्टरांनी सिरियस सांगितलं आणि माझी आई खूप रडायला लागली. त्यावेळेस मला थोडंफार कळत होतं आणि आईचं ते दुःखद चेहरा पाहून, चिंताग्रस्त चेहरा पाहून मला सुद्धा खूप अगदी वाईट वाटत होतं. डॉक्टरांनी एकदम सिरियस सांगितलं होतं आणि कावीळ जर जोपर्यंत डिलिव्हरी होणार नाही तोपर्यंत आम्ही काविळीचे औषध देऊ शकत नाही तिला, असं डॉक्टरांनी इतकं सिरियस सांगितल्यानंतर त्यावर एकच उपाय होता की ताबडतोब डिलिव्हरी होणे आणि डिलिव्हरी झाल्यानंतरच कावीळची औषधं दिली जाऊ शकत होती.
कारण कावीळच्या औषधाने बाळाला धोका होता. म्हणून डिलेव्हरीनंतरच तिला कावीळची औषधे दिले जाणार असं डॉक्टरांनी सांगितलं. आता डिलेव्हरी होणार, डिलेव्हरी करणं गरजेचं आहे, डिलेव्हरी होणं गरजेचं आहे. त्यावेळेस काही आत्ताच्या वेळेला इतकी जेवढी प्रगत हे आहे, त्यावेळेस तेवढं नव्हतं. साधारण 50 वर्षापूर्वीची गोष्ट म्हणजे सोलापुरी वाडी हॉस्पिटलची ही गोष्ट आहे. तर त्यावेळी माझ्या आईने त्यावेळेस सगळीकडे संतोषी मातेचे शुक्रवार करण्याचा ट्रेंड होता. आणि माझ्या आईने अगदी मनापासून खूप चिंताग्रस्त होऊन आणि खूप काळजी करून संतोषी मातेला प्रार्थना केली. आम्हाला सगळं कळत होतं, मला सगळं कळत होतं. आईने त्या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास केला, काही खाल्लं नाही आणि संध्याकाळी संतोषी मातेचे फोटोचा शुक्रवार केला. आणि मी आईला म्हणाले की काय झालं, आज तू अजिबात जेवली नाहीस, काही नाहीस. आईचा तो दुःखद आणि चिंताग्रस्त चेहरा पाहून मला सुद्धा खूप वाईट वाटत होतं. आणि आईने संतोषी मातेला प्रार्थना केली की ताईची डिलिव्हरी लवकर व्हावी आणि तिला कावीळवरती औषधं दिली जावीत. डॉक्टरांनी अगदी मृत्यूच्या दारात, ताई आणि ताईचं बाळ मृत्यूच्या दारात उभे होते. त्यामुळे आम्ही संपूर्ण कुटुंब टेन्शनमध्ये होतो. आणि आईने संतोषी मातेला प्रार्थना करून शुक्रवार केला. आणि दुसऱ्या दिवशी तो शुक्रवार आईचा संपूर्ण फलित झाला. आणि दुसऱ्या दिवशी शनिवार उजडतो नाहीच तोपर्यंतच शनिवारी पहाटे ताईचं पोट दुखायला लागलं. तिला डिलेव्हरीच्या काळा यायला सुरुवात झाली. मग डॉक्टरांना पण आनंद झाला आणि आम्हा सर्वांना आनंद झाला. डॉक्टर म्हणले थोडा वेळ वाट बघून आपण तिचं सीझर करू शकतो आणि डिलेव्हरी झाली की आपण बाळाला बाजूला घेऊन तिला कावीळची औषधं देऊ शकतो. आणि आम्हाला त्यावेळेस इतका आनंद झाला. आणि त्यावेळेस संतोषी मातेचे जो शुक्रवार, आईची प्रार्थना आणि संतोष मातेचे आशीर्वाद आम्हाला मिळाले. आणि एवढ्या मोठ्या संकटातनं ताई माझी वाचली आणि संतोषी मातेची कृपा झाली आमच्यावर. त्यावेळेपासून मला हे घरातलं वातावरण आणि ह्या दिसणाऱ्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन कुणीतरी एक महान शक्ती असते की जिला आपण आपल्या समस्या सांगू शकतो, साथ घालू शकतो आणि ती आपल्या नक्कीच प्रार्थनेला, आपल्या आवाजाला, आपल्या हाकेला ओ देते. हे त्यावेळेपासून मला माझ्या मनात अगदी रुजलेलं आहे, घर करून बसलेलं आहे माझ्या मनात, अंतःकरणात, देहात. त्यावेळेपासून माझी भगवंतावर, भक्तीवर श्रद्धा दृढ झाली. आणि तेव्हापासून मला अध्यात्माची गोडी लागली की या संपूर्ण सृष्टीच्या पलीकडे जाऊन एक अशी शक्ती असते की आपण सच्च्या भावनेने, खऱ्या भावनेने, प्रामाणिकपणेने त्या शक्तीला जर हाक दिली तर ती नक्की कृपा करते, 100% कृपा करते. त्याचप्रमाणे तुमची सर्वांची श्रद्धा आणि भक्तीमध्ये तुम्हाला प्रेरणा मिळावी, तुमच्या समस्येवर उपाय मिळावा आणि आपल्या भगवंताची तुमच्यावर सर्वांना स्वामींची कृपा व्हावी आणि स्वामींचे मार्गदर्शन लाभावे, भगवंताचे मार्गदर्शन लाभावे, एवढंच मी सांगू शकते. आणि सर्वांची श्रद्धा दृढ व्हावी, आध्यात्मिक श्रद्धा दृढ व्हावी अशी माझी
इच्छा आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.